करणार आहोत। मुंबई जवळचं शहर भांडूप या भांडूप रेल्वे स्थानकाजवळ एका भरधाव बेस्ट बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना धडक दिलेली आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, 9 जण गंभीर जखमी झालेली आहेत। अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित अशी घटना होती, त्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झालेले आहेत। मृतांमध्ये 3 महिला आहेत, एका पुरुषाचा समावेश आहे। भांडूप स्टेशनच्या अगदी बाहेर फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी असते। बाजारपेठ तिथे आहे आणि त्यामुळे लोकांची ही गर्दी असते। स्टेशन जवळ अचानक बेस्ट इलेक्ट्रिक बस वळण घेत असताना चालकाचं नियंत्रण बसवरचं सुटलं। बस अनियंत्रित झाली आणि गर्दीत घुसली आणि सुमारे 13 जणांना या बसची धडक बसलेली आहे। काही जण बस खाली चिरडले गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। असे 4 जण आहेत ज्यांचा जागीच मृत्यू झालाय। बसच्या धडकेने लोखंडी विजेचा खांब सुद्धा वाकला। यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येऊ शकते। भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ 9:35च्या सुमारास BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे। आणि जे इंज्युअर्ड आहेत, इंज्युअर्डमध्ये 9 पैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे। मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत। या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। गाडीने कंट्रोल ठेवला नसणार, गाडी कंट्रोल मध्ये नव्हती, डायरेक्ट असं टर्न मारून निघून गेली स्पीड मध्ये। त्याच्यामध्ये लाईन पण होती, त्या हिशोबाने थोडा प्रॉब्लेम झाला। होते 20-25 माणसं होती लाईन मध्ये। काल 9:30 पावणे 10ची ही घटना आहे। भांडूप रेल्वे स्टेशनच्या अगदी बाहेर ही घटना घडली आहे। बस वळण घेत असताना अचानक चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस गर्दीमध्ये घुसली। यामुळे साधारण 13 ते 14 जणांना या बसनं धडक दिली। आपण या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सहकारी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण रुग्णालयाच्या बाहेर आता आहात। असं कळतंय की 4 जणांचा मृत्यू झालाय आणि खूप काही लोक जखमी आहेत, तर जखमींचा आकडा किती आणि त्यांची प्रकृती कशी आहे? एकूण साधारणतः 11 जणांना या बसनं धडक दिली आणि त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एक व्यक्ती म्हणजे प्रणिता रासम यांचा मृत्यू ज्यांचा झालाय त्यांना या रुग्णालयात आधी आणलेलं होतं आणि इथेच त्यांना मृत घोषित केलंय। आज शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात दिला जाईल। पण ही कुर्ल्याच्या अपघाताची पुनरावृत्ती आहे आणि कुर्ल्यामध्ये जसा अपघात घडला तसाच अपघात हा पण आहे। बसवरचं नियंत्रण चालकाचं सुटलं। या सगळ्याची कारणीमीमांसा आता भविष्यामध्ये होईल, पण या अपघातामुळे अनेकांचा म्हणजे 4 जणांचा हकनाक बळी गेलाय। काही लोक त्याच्यामध्ये जखमी झालेले, त्यांच्यावरती उपचार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहेत। अगरवाल रुग्णालय आहे पुढे मुलुंडमध्ये, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर मृतांना इथे आणलेलं होतं राजावाडी रुग्णालयात घाटकोपरमध्ये आणि तिथे आता सगळी कारणीमीमांसा केली जाते। पण अपघाताचं कारण जरी सांगितलं जात असेल की बसवरचं नियंत्रण सुटलं, तरी देखील त्या संपूर्ण परिसरामध्ये तो बस डेपो जो आहे पश्चिमेचा, तिथे एकच रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरच हा बस डेपो आहे। त्याच रस्त्यावर लोक ये जा करत असतात, त्याच रस्त्यावरती फेरीवाल्यांची मोठी संख्या असते। त्यामुळे चिंचोळा रस्ता आणि या सगळ्याच अपघाताचं त्याला कारण ते देखील एक असू शकतं। याची कारणीमीमांसा केली जाते, पण 11 जणांना याच्यामध्ये त्यांचा हकनाक बळी गेला असंच म्हणायला हवं, कारण आता जे बाकीचे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार जरी सुरू असले तरी ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। भविष्यामध्ये त्यांना या सगळ्याचा त्रास आणखी सहन करावा लागणार आहे। 4 जणांचा मृत्यू देखील याच्यामध्ये झालेला आहे। या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती पोलिसांकडून सातत्यानं दिली जाते। आणखी काही माहिती आपल्यापर्यंत हळूहळू येत राहील। नक्की सुमित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।